तर मित्रांनो, पावसाळा चालू झाला आहे आणि आता वल्गणीचे मासे किंवा चिंबोऱ्या देखील बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात या पावसामध्ये. आणि बरेचशा लोकांनी अजून चिंबोऱ्या पकडल्यात. तर मी अजून गेलो नाही. त्याचं कारण एवढंच की मी पहिल्या पावसामध्ये ज्या चिंबोऱ्या आहेत, एखाद दोन व्हिडिओ असतील आपल्या. बाकीच्या ज्या आपल्या व्हिडिओ आहेत त्या दिवाळीनंतरच्याच आहेत साई चिंबोऱ्यांच्या. त्याचं कारण एवढंच की दिवाळीनंतर ज्या चिंबोऱ्या आहेत भरलेल्या असतात आणि चवीला पण एक नंबर लागतात. आता जी बाहेर चिंबोरी पडते ती पिलं सोडायसाठी बाहेर पडते आणि आपणच जर तशा चिंबोऱ्या सगळ्या पकडून आणल्या, जे मादी असते, मादीमध्ये पिले जी असतात ते पण आपण चिंबोऱ्या घरी आणतो. तर तसं काहीच करू नका. ही गोष्ट मी आपल्या यूट्यूबर लोकांसाठी आणि बाकी जी स्थायिक लोक आहेत आपल्या कोकणामधली सगळी, त्यांच्यासाठी ही गोष्ट सांगतो. कारण जर आपणच सगळ्या चिंबोऱ्या पकडल्या तर त्यांचा वहिवाट किंवा वाढ होणार नाही. तर आपल्याला जेवढे गरजेचे चिंबोरे आहेत तेवढेच पकडा. मळ्याचे मासे जे अंडी सोडायला येतात ते देखील, चिवणे शिंगटे किंवा आणखीन काही जी वल्गणीची मच्छी आहे प्रमाणात पकडा गरजेपुरती. कारण मला पण समजते की काही लोकांचा उदरनिर्वाह त्याच्यावरच चालू असतं आणि त्यांना मार्केटमध्ये विकायसाठी पण लागते. तर तुम्ही तेवढ्या पकडा नक्की, पण प्रमाणात पकडा. एवढंच या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक छोटासा माझ्याकडनं संदेश देतो. मी देखील आज चिंबोऱ्यांना जाणार आहे, पण मी दरवर्षी चिंबोऱ्यांना जातो आणि पहिल्या पावसामध्ये कमी जातो. आणि जर मला मादी चिंबोऱ्या अंडी देणारे जे असतात मासे किंवा पिल्यावाले चिंबोरे, तर त्या मी सोडून देतो. कारण त्यांची पण वाढ व्हायला पाहिजे आणि आपल्यासारखे दुसरे लोक जे डेली जातात चिंबोऱ्यांसाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी, जे उदरनिर्वाह करतात त्यांच्यावरच मासेमारी करून, तर त्यांना विकायसाठी मार्केटमध्ये पण लागतात. म्हणून त्यांच्यासाठी आपण अशा गोष्टी सोडून द्या. सगळ्या पकडायचा प्रयत्न करू नका. या व्हिडिओमध्ये माझ्याकडनं हा एक छोटासा तुम्हाला संदेश देतो.